उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुनेत्रा पर्व। अजितदादांच्या अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग। दादांचा अपघात की घातपात याचा तपास सुरू। सीआयडी अधिकाऱ्यांचं वक्तव्य। माझ्याकडे असलेले सगळे पुरावे सीआयडीला दिलेत। एफआयआर होत नसल्यानं माझी डीजीसीएवर शंका। डीजीसीएवर सुद्धा कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। डीजीसीए आणि व्हीएसआरला कुणीतरी वाचवतंय। सीआयडीवर त्या मोठ्या व्यक्तीचा दबाव आहे का? रोहित पवारांचा सवाल। दबावामुळे दादांना न्याय मिळाला नाही तर ते योग्य नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। माझ्यामुळे दोन भाऊ एकत्र आले याचा आनंद। फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। सगळं तुम्ही करायचं आणि टीका आमच्यावर करायची, असं कसं चालेल? मुख्यमंत्र्यांचं ठाकरे बंधूंवर टीकास्त्र। विरोधी पक्ष भ्रमितही आहे आणि संभ्रमितही। ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, गुंतवणूक याबाबत संभ्रम पसरवला जातोय। भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। विकास निधी आणि इतर मुद्द्यांवर जयंत पाटील, भास्कर जाधव, सचिन अहिर, वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर व्हीएसआरचं विमान न वापरण्याचा शिवसेना आमदारांचा निर्णय। आमदार रोहित पवारांकडनं एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून घेतलेल्या निर्णयाचं स्वागत। बेकायदेशीर डान्सबार विरोधात लोकशाही मराठीनं आवाज उठवताच अधिवेशनात बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश। आदेश येताच पनवेल परिसरातील बार अमर्यादित काळासाठी बंद। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची धडक कारवाई। तब्बल 13 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।